गुड मॉर्निंग नाशिककर, वेलकम बॅक टू नाशिकचा भाऊ. सो आज तुमचा भाऊ मॉर्निंगला आलेला आहे गोदा घाटला. येस, मी विचार केला की मागच्या काही आपण संडे मॉर्निंग्स या नॉर्मल रुटीनने सुरू केल्या होत्या, ज्या आपण टर्फ खेळलो, मिसळ खाल्ली. पण आज विचार केला की जी ओल्ड नाशिक मॉर्निंग आहे, ओल्ड नाशिक वाईब जी आहे ती आपण एक्सपिरियन्स करू आणि ती आपल्या व्ह्युअर्सला दाखवू. सो गोदा घाटवर मी आलेलो आहे. तुम्हाला आज गोदा घाट, रामकुंड, काळाराम मंदिर, कपालेश्वर इथले सगळे सीन्स दाखवणार आहे, मॉर्निंग सीन्स स्पेशली. सो चला बघूया. सो मी माझा टूर जो स्टार्ट केला तो येस ऑफकोर्स रामकुंडापासून, कारण सगळ्यात स्पिरिच्युअल जागा जी आहे आपल्याला कुंभमेळ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा जिला सगळ्यात जास्त प्राधान्य आहे. सो मी विचार केला की त्या जागेपासून आपण आपल्या ह्या मॉर्निंग टूरचा सुरुवात करावी. आणि येस, तिथं पोचल्यानंतर जे वाईब्स होते, जे वातावरण होतं आणि अजूनसुद्धा लोकांमध्ये जी श्रद्धा आहे त्या जागेबद्दलची, ते बघून खूप खूप छान वाटलं. आणि निवृत्तीनाथांच्या यात्रेमुळे सगळ्या दिंडी तिथे जवळपास आलेल्या होत्या आणि तिथले लोक तिथं स्नान घेण्यासाठी येत होते. आणि मॉर्निंग सीन्स तर त्या एरियात असे आहेत की म्हणजे प्रत्येक गल्लीत मंदिरं आहे आणि तिथे पूजापाठ चालू असतात. सो अतिशय सुंदर वाईब्स असतात तिथे, म्हणजे खूप पॉझिटिव्ह आणि स्पिरिच्युअल वाईब्स तिथं आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि जो नजारा होता तो खूप खूप सुख देणारा होता, कारण सध्याच्या आपण मेट्रो सिटीच्या कल्चरमध्ये हे सगळं विसरलो आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपण वाराणसी, ऋषिकेश तिकडे जातो, गंगा घाट, गंगा आरती अटेंड करतो. पण जे आपल्या शहरात आहे, आपल्या जवळ आहे, त्या गोष्टीच आपण जर बघितल्या तर मे बी आपल्याला तिकडं जाण्याचीही गरज नाही पडणार. एवढ्या सुंदर पद्धतीचं हे सगळं वातावरण आणि हे सगळे सीन्स होते. आणि मी फॉर्च्युनेट आहे की मला ते बघायला मिळालं आणि मला ते तुम्हाला दाखवता येतंय व्हिडिओच्या माध्यमातून. सो अशा प्रकारच्या दिंडीज बघू शकताय तुम्ही की त्या दिवशी खूप मला तिथे बघायला मिळत होत्या. तिथे गंगा गोदावरी माताचं मंदिर आहे, भरपूर शंकराचे मंदिर आहेत. सो समोर तुम्ही बघू शकताय दुतोंड्या मारुती तिथे होता. आणि हे जुने घरं, जुने वाडे तिथे आपल्याला बघायला मिळतात. हे निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर असलेल्या ज्या शंकराच्या पिंड आहेत त्या आहेत. आणि हे निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर. आणि सनराईज होतानाचा जो सीन होता, वाव, मला शब्द नाही आहे ते सांगण्यासाठी. आणि त्याच्याच जवळ प्राचीन गोराराम मंदिर सुद्धा होते. सो आम्ही ठरवलं की त्याचंही दर्शन घेऊ. तसे तिथे तुम्हाला त्या परिसरामध्ये 2 ते 3 गोराराम मंदिर बघायला भेटतील. आणि सगळेच मंदिरं खूप खूप छान आहेत आणि अगदी आपल्याला ते ओल्ड वाईब्स येतात त्या मंदिरांमध्ये. तिथे दशभुजा सिद्धिविनायकाचं मंदिर सुद्धा आम्हाला दर्शन करता आलं. आणि रस्त्याने जात असताना असे काही मंदिरं सुद्धा लागत होते आणि दुकानं सगळे बंद असल्यामुळे गर्दी पण थोडी कमी होती तिथे. हे बालाजीचं मंदिर खूप सुंदर पद्धतीने रंगवलं होतं त्याला. सो आम्ही गंगा घाट क्रॉस करून गंगेच्या दुसऱ्या साईडला गेलो. आणि त्याचं रिझन असं होतं की आम्हाला नारो शंकराची घंटाही बघायची होती आणि नारो शंकराचं दर्शनही घ्यायचं होतं.
सो हीच ती नारोशंकरची घंटा आणि नारोशंकराचं मंदिर. सो खूप जास्त पुरातन काळातलं मंदिर आहे ते आणि तिथल्या दगडांची सुद्धा आता झीज झालेली आहे. म्हणजे तिथं लिटरली बोर्ड लावलेला आहे की कधीही ते दगड खाली कोसळू शकतात. सो बसताना तुम्हाला तिथे जर तुम्ही बसत असाल आजूबाजूच्या परिसरात तर ती एक काळजी घ्या. नारोशंकराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही कपालेश्वरच्या दिशेने जात असताना रस्त्यात अशा ह्या सुंदर पेंटिंग्स मला बघायला मिळत होत्या आणि फायनली आम्ही कपालेश्वरच्या दर्शनासाठी पोहोचलो आहे. कपालेश्वर मंदिराबद्दल मला काही जास्त नाशिककरांना सांगण्याची गरज नाही, कारण सध्या नाशिककरांचं सोमवारचा जो कुठला स्पॉट असेल तर तो कपालेश्वर मंदिर आहे. प्रत्येक नाशिककर ऑलमोस्ट इथे येतो आणि दर्शन घेतो कपालेश्वराचं सोमवारी. सो चला तुम्हालाही दर्शन घडवून देतो या व्हिडिओच्या माध्यमातून कपालेश्वराचं. ते दर्शन झाल्यानंतर आम्ही गोराराम मंदिर आणि काळाराम मंदिर, सीता गुफा त्या दिशेला निघालो होतो आणि रस्त्यात पुन्हा आम्हाला एक गोराराम मंदिराचं मंदिर लागलं. ते मंदिर खूप खूप जास्त सुंदर होतं, खूप जास्त आर्टिस्टिक मंदिर मी म्हणेल. आणि हे बाहेर हनुमान यांचं मंदिर पण तिथे बघायला मिळालं मला. सो मधून तुम्हाला दाखवतो अगदी जुन्या वाड्यासारखं ते मंदिर आणि जे मेंटेन केलं होतं, जो स्वच्छता तिथे बघायला मिळाली, जे कलर्स कॉम्बिनेशन्स होते, खूप सुंदर, खूप छान वाटत होतं तिथे दर्शन घेताना. गोरेरामचं दर्शन घेऊन आम्ही गेलो कार्तिक स्वामी मंदिरात. येस, कार्तिकी एकादशीच्या दिवशी जिथे खूप सारी गर्दी असते तेच हे मंदिर आहे. आणि तिथे पोचल्यानंतर आम्ही इतके फॉर्च्युनेट होतो की आम्हाला तिथे कार्तिक स्वामींचा अभिषेक बघायला मिळाला. आणि मला तो व्हिडिओ घेताना इतकं छान वाटत होतं की नाशिककरांना या गोष्टी ज्या फार रेअर एक्सपिरियन्स घेता येतात त्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवता येत आहेत. आणि हे मॉर्निंग सीन जे आहेत की प्रत्येक मंदिराचे क्लिनिंग चालू होते, प्रत्येक मूर्तींचे अभिषेक चालू होते. सो ते खूप छान वाटत होतं, खूप छान वाईब्स येत होत्या. आणि मला असं वाटतं की नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघून तुम्हालाही ते खूप आवडणार आहे. सो तिथून आम्ही पोचलो नाशिकच्या सर्वात सुंदर मंदिरात. बरोबर गेस केलं आहे तुम्ही आणि दिसतही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, काळाराम मंदिरात. खूप खूप सुंदर मंदिर आहे आणि तुम्ही बघतायत की जसं मी बोललो की तिथे खूप साऱ्या दिंडी आल्या होत्या. सो त्यासुद्धा त्या काळाराम मंदिराच्या दर्शनाला तिथे पोचलेल्या होत्या. सो हे आहे सकाळचे दृश्य काळाराम मंदिरमधले.
तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही सीता गुफाकडे निघालो होतो, पण तिथे पोचल्यानंतर बघितलं की सीता गुफाच्या बाहेर खूप जास्त गर्दी होती. सो आम्ही त्या दिवशी तो स्पॉट एक्सप्लोअर करायचं कॅन्सल केलं. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तो एक्सप्लोअर करेलच. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. दिस इज द बेस्ट मॉर्निंग आय एव्हर हॅड इन नाशिक. तुम्ही नक्की विजिट करू शकतायत. खूप फ्रेश आहे, खूप स्पिरिच्युअल आहे आणि आपल्या नाशिकमध्येच आहे. सो आपण नक्कीच इथे येऊ शकतोय. सो स्टे ट्यून्ड.